आज आपण वर्ग करण्याच्या पद्धती आपण सोप्या पद्धती बघूया. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तोंडपाठ असणं आवश्यक आहे, परंतु जरी नसतील तरी ते आपल्याला सोप्या पद्धतीनं कसे काढता येईल हे आपण आज बघणार आहोत. सुरुवातीला काही सोप्या पद्धती आपण बघू. पहिली पद्धत, ज्या संख्येच्या शेवटी 0 आहे त्या संख्येचा वर्ग अगदी आपणास एका सेकंदात 5 सेकंदात काढता येतो. कसं काढायचा? उदाहरणार्थ 10, 20, 30, 40, 50. सुरुवातीला आपण एकक स्थानी असलेला अंक 0 त्या बदल्यात आपण 2 शून्य घ्यायचे आणि त्याच्यानंतर दशक स्थानी असलेली संख्या 1, 2, 3 त्या संख्येचा वर्ग घ्यायचा. म्हणजे आपल्याला अगदी 5 सेकंदामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे अशा संख्येचा वर्ग अगदी आपल्याला काढता येतो. ह्याही पुढे जाऊन आपण असं समजलो की 120 ही संख्या आहे. 2 शून्य घेतले आपण एका शून्याच्या बदल्यात आणि 12चा जर वर्ग आपण केला तर 12चा वर्ग आपला तोंडी काढता येतो. काय येतो? 12 144 म्हणजे 14,400 आपण वर्ग काढला. तर ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत आपणाला अशी सांगता येतं की ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 हा अंक आहे त्या संख्येचे वर्ग अशाच पद्धतीनं आपण कसे करायचे. उदाहरणार्थ 15, 25, 35 अशा प्रकारे 65, 95 हे पुढचे आपल्याला काढता येतील. सुरुवातीला एकक स्थानचा अंक 5 असल्यामुळं 5चा वर्ग 25 लिहून टाकायचा आणि त्यानंतर द्वितीय स्थानी दशक स्थानी जी संख्या आहे त्याच्या पुढच्या संख्येचा त्या संख्येचा आणि पुढच्या संख्येचा गुणाकार करायचा. उदाहरणार्थ 25चा वर्ग करताना 5 25 लिहिले आपण आणि दशक स्थानी 2 आहे त्याच्या पुढची संख्या 3 आहे. 2चा आणि 3चा गुणाकार म्हणजे आपल्याला 625. 55 या संख्येचा गुणाकार कसा करता वर्ग कसा करता येईल? 5 25, 5च्या पुढची संख्या 6, 5 सख 30, 3025. 95चा गुणाकार कसा करा वर्ग कसा करता येईल? 5 25 आणि 9 10 90. म्हणजे अशा प्रकारचे आपण गुणाकार ज्या संख्येच्या शेवटी 0 आणि 5 आहे ह्याचा वर्ग कसा करायचा हे आज आपण बघितलेलं आहे.